बातमी राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी हा विषय जवळपास निकाली काढलाय। विलीनीकरणाबाबत अजित पवार आमच्याशी बोललेच नव्हते, युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा प्रफुल्ल पटेलांनी जवळपास निकालात काढलाय। विलीनीकरणाबद्दल अजित पवार आमच्याशी बोलले नव्हते असं राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केल्याचं अजितदादांनी सांगितलं होतं असा दावा पटेलांनी केलाय। दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसांमध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी। स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते, म्हणून त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू, ज्या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही। विलीनीकरणाबद्दल शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वेगवेगळे दावे आहेत। विलीनीकरणाबद्दल चर्चा सुरू असल्याचं अजित पवारांनी आपल्याला सांगितलं होतं असा दावा विलास लांडेंनी केलाय। तर विलीनीकरणाबद्दल दादा कधीही आमच्याशी बोलले नव्हते असं नजीब मुल्ला यांनी म्हटलंय। सहजपणे चर्चा करत असताना मी दादांना म्हटलं की दादा आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे, थकलेले आहेत, तर आता ह्या सगळ्या गोष्टी जरा तुम्ही आता हे सर्व जे चाललेले आम्ही ऐकतो ती जरा गांभीर्याने घ्या। ते म्हणजे चाललंय आमच्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी आम्ही करतोय असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तर विलीनीकरणाच्या बाबतीत अशा कुठला तरी संदेश नव्हता, म्हणजे ज्या विरोधी पक्षनेत्याच्या मी एक महापालिकेचं उदाहरण देतो। आदरणीय स्वर्गवासी दादांशी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा मला संकेत तर आदरणीय स्वर्गवासी दादांनी दिले असते की बाबा असं असं होणार आहे। मला दादांनी जी सूचना दिलेली 2-3 दिवसात आपल्याला कळेल, तर स्वर्गवासी दादांनी आम्हाला आदरणीय दादांनी असं काय तेव्हा माझी भेट झाली तर असं मला तरी काय सांगितलं नव्हतं। दुसरीकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा एका उद्योगपती मार्फत सुरू असल्याचं म्हटलंय। आता एक उद्योगपती येऊन या 2 विलीनीकरणासाठी समिट घडवून आणताय। अट एवढीच घातली आहे की हे विलीनीकरण होत असताना यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे। बाकी मध्यस्थी गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती